प्रेम हे दुहेरी असतं, एकेरी नाही. एकतर्फी प्रेम कोणाचंच नसतं. शिष्यांचं गुरुवर अफाट प्रेम असल्याशिवाय गुरुच्या प्रेमाची सुरुवात होत नसते. नाही तर फक्त गुरुचं प्रेम आहे, शिष्याचं काहीच नाही. नो. बायकोचं अफाट प्रेम असल्याशिवाय नवऱ्याचं सुरू होत नसतं, किंवा नवऱ्याचं अफाट असल्याशिवाय बायकोचं सुरू होत नसतं. व्यवहारात आपण पाहतो एकांगी एकतर्फी प्रेम असू शकत नाही. ते आशेवर असतं. आता करीत नाही, जाऊ द्या, हरकत नाही, सांभाळून घेऊ, पुढं कधीतरी करेल. नाही होत, असं होत नसतं. इथे भगवान ज्यावेळेस शब्द वापरतायत, तू प्रेमाचा पुतळा, त्याचा अर्थ असा ॲक्सेप्टन्स आहे. भगवंताला त्याचं प्रेम ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि भगवान ज्यावेळेस ॲक्सेप्ट करतात, प्रेमाचा पूर्ण पुतळा. आता प्रेमाचा पुतळा ह्या शब्दांमध्ये पूर्ण भक्तियोग आणि भक्ती मार्ग येतो. आज फार सांगणार नाही. तू प्रेमाचा पुतळा. इथे ज्यावेळेस भगवान शब्द वापरतायत किंवा भक्तीमध्ये ज्यावेळेस प्रेम शब्द येतो, त्यावेळेस मोह हा मायनस असतो. म्हणून व्यवहारामध्ये आपण जे मुलावर प्रेम करतो, वडिलांवर प्रेम करतो, बायकोवर प्रेम करतो, वस्तूवर प्रेम करतो, विषयावर प्रेम करतो, हा मोह आहे. हा प्रेमाचं नाटक आहे. पण त्याच्यात अपेक्षा आहे. ज्यावेळेस तुम्ही अपेक्षा करता त्यावेळेस ते प्रेम शब्द असतो, तो खरा मोह शब्द आहे. आणि त्याच्यामध्ये लोभ दडलेला आहे. तुळशीदासांचं फार सुंदर वाक्य आहे. सुर नर मुनी जन सब किए रीती, स्वार्थ लागी करही सब प्रीती. सूर म्हणजे देव. सुर नर, नर म्हणजे माणसं. सुर नर, मुनी, मुनी म्हणजे साधू संत. मुनी जन, जन म्हणजे जनता जनार्दन. सब की रीती, सगळ्यांची एकच रीती आहे. स्वार्थ लागी करही सब प्रीती. कमवणारा मुलगा असू द्या, आई त्याला फार विचारते, बापही त्याला फार विचारतो. आणि एखादा डब्बू गोल असू द्या, खायला काळ आणि धरणीला भार, त्या पोराला कोणीच चांगलं देखत नाही. थोडंफार आई पाहते, बाकी नाही. जो नवरा कुचकामी झाला, निकामी झाला, बायकांचंही प्रेम पहा आपल्या सोडून, नाही तर मला उद्याच ज्ञानेश्वरी बंद व्हायची. सुरुवातीला बायको कशी असते मी मागे सांगितलंय. लग्नापूर्वी चंद्रमुखी, लग्नानंतर सूर्यमुखी, आणि एखादं पोरग झाल्यावर ज्वालामुखी. धनातन बोलते. चंद्रमुखी राहतच नाही ती. सूर्यमुखी, ज्वालामुखी, 3 प्रकार तिचे होतात. आणि ज्यावेळेस हा खोड होतो, मुलगा थोडा मोठा झाला की ही तर त्याला टुक्कार समजते नवऱ्याला. भडाभड सगळ्यांच्या समोर बोलते. मी आमच्या वकील संघामध्ये, आमचे अनंतराव देशपांडे वकील म्हातारे झालेले, ते म्हणले काय करावं. म्हणले आजकाल कोणी विचारत नाही. म्हणलं वाळलेल्या खोडाला कोण पाणी घालणार आहे. त्यांना इतकं वाक्य आवडलं, ते बरोबर सांगितलं. म्हणले वाळलेलं जर खोड असेल त्याला पाणी घालतं का कोणी, का छोट्या रोपाला पाणी घालतं. आता हा म्हातारा बोंब मारत असेल घरी, मला कोणी विचारत नाही, मला कोणी खायला देत नाही, सगळेजण काय म्हणतील, लहान पोरग आहे त्याला आधी द्यायचं,
त्याचं फिडिंग आधी करायचं. छोटी रोपं आहेत, ते कवळी आहेत, त्यांना आधी. आपण बाकीच्या म्हणतो थांबा, पोरांना जीव घाला अगोदर. आणि खोड शेवटी असलं राहिलं वाचलं तर काय ओरडतायत. वाळलेल्या झाडाला कोणी पाणी घालत नाही. लुसलुशीत वेल पाहिजे तिथं पाणी लागतं. आणि सगळ्यांची रीती नीती पद्धती हीच आहे. म्हणून जास्त वाळलेलं खोडं होऊ नका. एकदा का वाळलेले खोडं झाले, रोगग्रस्त झाले, आश्रित रोगांच्या झाले, डॉक्टर परतानींच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले की समजावं नर्स सोडून कोणी विचारणार नाही. आणि फीस येत तोपर्यंत डॉक्टर विचारतील, नाही ते घेऊन जा म्हणतील घरी. कोणी विचारत नाही. याला प्रेम म्हणत नाही. तू प्रेमाचा पुतळा. प्रेम म्हणजे अपेक्षा. ह्या खोडाकडनं आता काही उपयोग नाही आहे, ह्या माणसांकडनं आपल्याला काही स्वार्थाचा उपयोग नाही आहे, माझा लोभ पूर्ण होऊ शकत नाही, माझी आशा आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही, असं ज्या वेळेस फॅमिली मेंबरला वाटेल त्यावेळेस तुम्ही संपले. आणि जे बेगडी प्रेम दिसत होतं तेही संपलं. वाल्या कोळीला ज्यावेळेस नारदाला वाल्या कोळी मारायला आला, तो म्हणे थांब, तू किती पाप केले म्हणे. 7 रांजणं भरलेले आहेत छोटे छोटे खडे टाकून. म्हणाले कोण फेडणार आहे. म्हणजे सगळे फेडतील, सगळेजण खातायत ना त्याच्यावर. म्हणजे विचारून मी इथे थांबतो. नाही म्हणे तुम्हाला बांधतो, मग विचारून येतो. नारदाला झाडाला बांधला. पळून गेले म्हणजे चालाक दिसता म्हणले तुम्ही. ठीक आहे म्हणले बांध मला. आणि वाल्या कोळी गेला घरी विचारायला, मी जे पाप करायलो त्याचे हिस्सेदार तुम्ही होणार की नाही. बायको म्हणली आम्हाला काय करायचं, कसं आणायचं. तर उदाहरणार्थ तुम्ही जर बायकांनी लिस्ट दिली, टी व्ही आणा, नार आणा, हे आणा, बंगला बांधा, गाडी आणा, फलाणा आला, तुम्ही म्हणले मी करप्शन करू का, करा ना. आणि तुम्ही मला जेल झाली तर अर्ध भोगशील का. तुम्ही हां तुम्ही भोगा. नाही समजा 10 वर्ष सजा झाली, 5 वर्ष तू, 5 वर्ष मी, 2 वर्ष पोरग. ती म्हणे हे लफडं नाही, ते तुम्ही भोगा, आम्ही फक्त खायचे मानकरी आणि वारकरी. हे तेच झालं. वाल्या कोळीला प्रत्येकाने सांगितलं पाप की आम्ही भोगायला तयार नाहीत. एकदम खरक नशा उतरली. अरे ज्यांच्यासाठी मी पाप करतोय, एक जण मला कोणी येत नाही पाप भोगायला. आणि मग नारदांचे शिष्य झाले. काय म्हणलं, कशा करता म्हटलंय की शेवटी हा मोह आहे, ते प्रेम नाही आहे. तुम्हाला विचारतात त्यांची अपेक्षा पूर्ती होते म्हणून. अपेक्षा एकदा भंग होऊ द्या आणि मग समजतं तुमच्यावर काय प्रेम आहे. बायकांना वाटतं अरे तुमचं सौंदर्य नष्ट होऊ द्या, तुमची कर्तबगारी नष्ट होऊ द्या. मग पहा किती नवरे विचारतात. आणि नवऱ्यालाही बायका किती विचारतात, एकदा सडे गले हो जाओ. सडके मडके गळके रडके. मग पहा कोण कोण विचारतं. एकदा यादी काढा, कोणी विचारणार नाही. म्हणून ते प्रेम बेगडी आहे, ते प्रेम नाहीये. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. ज्ञानेश्वर म्हणतात कशाचे मायबाप कशाचं काय, सगळं जाईल. तू प्रेमाचा पुतळा. इथे प्रेम म्हणजे स्वार्थ सगळा मायनस. अपेक्षा नाही, मागणं नाही, काही नाही. अर्जुनाने भगवंताला काय मागितलं सांगा. अरे द्रौपदीची विटंबना चालत असताना देखील द्रौपदीनं धावा केला असेल, पण 5 पांडवांनी नाही मागितलं.
कुंतीने काय मागितलं? काय मागितलं मला सांगा कोणी? नाही, ते तर झालं, संकट मागितलं, अजून ती गोष्ट वेगळी. पण कोणीही मागितलं नाही असं की आम्हाला धाव आणि आम्हाला वाचव. लाक्षाग्रहामध्ये जळत असताना कुठेही कोणी धावा केलाय नाही मागितलं भगवंताला. म्हणून तू प्रेमाचा पुतळा, पूर्ण समर्पण, तन मन आणि धन, पूर्ण समर्पण, 10% नाही. म्हणून समर्पण ही कॅसेट ऐका आपली 7 तासाची. द्रष्टाभाव ही कॅसेट ऐका 7 तासाची. त्याच्यामध्ये सगळे रहस्य उलगडतील. पूर्ण समर्पण पाहिजे. तू प्रेमाचा पुतळा, प्रेम, अफाट प्रेम कोरून जी मूर्ती तयार झाली ती म्हणजे अर्जुन. पुतळा. आणि माऊलीला देखील शब्द वापरलाय, कैवल्याचा पुतळा, परब्रह्माची मुशीतून जे सगुणरूपी महातेज बाहेर आलं ते म्हणजे भगवान ज्ञानेश. आणि प्रेम कोरून जे समोर आलं ते म्हणजे अर्जुन. पूर्ण प्रेमच असं कोरून सजीव प्रगटलं. हे भगवंतानी केलेलं ॲक्सेप्टन्स आहे. तू प्रेमच. आणि अर्जुनासारखंच गोपिका होत्या. म्हणजे गोकुळ हे जर बाजूला सोडलं तर अर्जुनासारखं कोणीच नव्हतं. प्रेमामध्ये अजून 2 प्रकार आहेत. ते कधी सांगेल, पण एक प्रकार सांगतो की काहीही मागणं नाही. हे 2 प्रकार आहेत. एक तर मला मोक्ष मिळावा हे मागणं, माझ्या भल्याकरता मागणं, हे एक प्रेम असू शकतं देवाचं. आणि माझ्या भल्याकरता नाही, ईश्वरा तुझ्या भल्याकरता मी तयार आहे. 2 गोष्टी वेगळ्या लक्षात घ्या. माझ्या भल्याकरता काही मागणं, मोक्ष माझ्या भल्याकरता मागणं. देवा मला सिद्ध्या दे, देवा मला हे दे, माझ्या भल्याकरता मागणं. आणि मला काही नको भगवंता, तुझं भलं व्हावं ही त्याच्यामधली इच्छा. जी कन्या सासुरशी जाय अभंगामध्ये मी काही गोष्टी सांगितल्यात. कोणती भक्ती? गेले विसरू. ऐकलं की तिथे सोडून द्यायचं. धन. काही गोपिका अशा होत्या म्हणून प्रेमाची परीक्षा घेतली सगळ्यांची द्वारकेमध्ये भगवंतानी. पोट दुखायला लागलं भगवंताचं, कारण सगळ्यात जास्त सत्यम आम्हाला फार हुडहुड हुडहुड भरली. आम्ही पटराणी आहोत, द्वारकाधीशांच्या महाराणी आहोत, आणि आम्ही तर 8 जणांमध्ये आम्ही प्रमुख आहोत. आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही प्रेमाच्या पुतळ्या आहोत. आणि हे ज्या वेळेस प्रेमाचं काय भगवंतानी शेवटी, कारण अहंकार आणि प्रेम एका जागी असू शकत नाही. हे अहंकारी झाल्या होत्या, भलेही सात्विक अहंकार असो. म्हणून अहंकार असेल तर प्रेमाचा पुतळा काय, प्रेम शब्दही जवळ फिरकत नाही, तो मोह आहे. सगळ्यात मोठा अहंकार हा प्रत्येकामध्ये जर असेल, हा योगही नाही आणि पुढे सरकू शकत नाही. जेवढं मिळालं तेवढं मिळालं, नाही पुढे सरकत आहेत. अहंकार असताच कामा नाही. आणि त्यांना अहंकार झाला होता. अहंकार झाला म्हणून नारद आले.
नारद म्हणले काय झाले? म्हणजे भगवंताचं पोट दुखायले, काय औषध पाणी करा. अष्टमहाराण्या आल्या, सगळ्या बाकीच्या आल्या, कारण 8 प्रमुख होत्या. 16,000 बाकीच्या होत्या. 16,108 त्याच्यामध्ये 8 जरा प्रमुख. त्याच्यात सत्यभामा एक आहे, रुक्मिणी आहे. रुक्मिणी तर महाराणी पटराणी होती. तर ह्या सगळ्या आल्या, सांगा सांगा काय करावं काय करावं काय करावं. भगवंतानी शेवटी नारदानी मनोमन पाहिलं की भगवंताची इच्छा काही वेगळी दिसते, यांचा अंकार उतरायचा. याचं कुठं पोट दुखतंय का? आपल्यासारखी काय वांग्याची भाजी काय झाली म्हणून ओरपली काय? आणि भगवान जो चर्वंतर पण सांगतोय, तर त्याला सांगितलं भगवंता पोट दुखायलं. हो हो म्हणले नारदा काहीतरी इलाज करावा. आम्ही वैद्य आणले, सगळे आणले, MD डॉक्टर आणले, काहीच फरक नाही आहे. एक्सरे काढला, सोनोग्राफी केली. म्हणले मग काय? तर म्हणले असं करा, जो कोणी पायाची धूळ देईल, कुठली महाराणी, आपला अंगठा किंवा पाय धुवायचा आणि ते पाणी भगवंताला पाजायचं, पोट राहील. रुक्मिणीला म्हणले तुम्ही? छे 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 म्हणले, मी नाही देत. नरकात जायचं का? अहो नवऱ्याला पायधूळ जर आपण पाजली आणि तेही भगवंताला, तर हजारो जन्म नरकात पडावं लागेल म्हणले नारदा. हे 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 काम होत नाही, दुसरं काही सांगा अल्टरनेट. सत्यभामेकडे गेले. तुम्ही? ग्लास घेऊनच गेले होते, पाट आणि एक ग्लास. 2 ग्लास म्हणजे एकाने टाकायचं आणि एकात घ्यायचं आणि भगवंताला पाजायचं. ती म्हणली मी पण नाही. नरकात जायचं का? कशा तरी आम्ही आज पटराणे झाले आहोत आणि नरकात जायचं नाही. खूप तप केलेले म्हणले आम्ही, आता नरकात जाण्याची इच्छा नाही. प्रत्येक महाराणीकडे गेले, एकही तयार झाली नाही. नारदा तुमचंच द्या म्हणले, जमत असलं तर. नारद म्हणले ठीक आहे, तुम्ही देत नाहीत, मी गोकुळला जातो. गोकुळला गेले. नारद आले म्हणल्यानंतर सर्व गोपिका धावत आल्या. नारदा द्वारकेहून आलात का हो? कसे आहेत आमचे भगवान? काय एक 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 विचारतायत. देवकी कशा आहेत? नंद बाबा कसे आहेत? आमची आठवण काढतात का हो? ते नारद तर परेशान झाले. अहो म्हणले भगवंताचं पोट दुखतंय. पोट दुखतंय म्हणले की सगळ्या जसं काय हार्ट अटॅकच येईल असं झाल्या. सांगा म्हणले काय काय करावं आम्ही? ते म्हणे एक आट आहे म्हणले, ती एक आट अशी आहे की जी गोपी स्वतःची चरणरज देईल, भगवंताचं पोट राहील. प्रत्येक जणांनी असे पाय वर केले, खाली बसल्या आणि ते कोणतं मच्छासन असे पाय वर केले. तयारी म्हणले घ्या. नारद म्हणले यानं जरा सायन्स दिसत नाही म्हणून पाय वर केलेत. माहिती आहे का तुम्हाला याचा परिणाम काय होणार आहे? म्हणजे काय होणार आहे? ते म्हणे अहो हजारो जन्म, आज तुम्ही हजारो वर्ष तप केल्यानंतर गोपिका झालात, तुम्ही ऋषीमुनी होतात, आणि आज तुम्ही ज्यावेळेस हे पदरज देणार, तर त्यावेळेस म्हणले तुम्ही नरकात जाल ना, हजारो जन्म पुन्हा. नारदा हजारो जन्म नरक आम्ही स्वीकार करू, पण भगवान खुश पाहिजे, भगवान आनंदी पाहिजे. लक्षात घ्या, इथे भगवद्गीता जन्म घेते आणि इथे भगवान निज गुज द्यायला तयार होतं, निज गुह्य ज्ञान द्यायला तयार होतात. आपण भलेही नरकात जाऊ, माझं सुख नको, मला दुःख मिळालं तरी चालेल, पण माझा भगवंत सुखी पाहिजे, असा भाव अर्जुनाचा होता. तू प्रेमाचा पुतळा. गौणी भक्ती नाही, रागानुगा भक्ती. भक्तीच्या प्रकारामध्ये मी ज्यावेळेस जाईल त्यावेळेस काही गोष्टी स्वरूपसिद्धीतून निर्माण झालेली. भक्ती सोपी नाही आहे. गप्पा मारायचं म्हणजे भक्त्या नाही. आता तो विषय नको.
तू प्रेमाचा पुतळा. अर्जुना, अरे किती भगवंतावर त्या अर्जुनाचं प्रेम होतं. भगवंत निजधामाला गेल्यानंतर अर्जुन इतका गलितगात्र झाला, इतका गलितगात्र झाला की भगवंतानी वाचलेल्या काही महाराण्या होत्या आणि काही पोरं होती. 16,108 लोकांचे 10 पोरं एकेकीचे होते आणि त्यांना पुन्हा 10 झाले होते. किती संख्या होती? 3 लाखाच्या वर होती. पूर्ण परभणीच बुडवली. थोडे फार वाचले आणि भगवंतांनी सांगितलं ना, घेऊन जा मी निजधामाला गेल्यानंतर. गेल्यानंतर चोर लुटायला आले हो. हल्ला केला चोरांनी. गांडीव धनुष्य होतं, तोच अर्जुन, तेच गांडीव धनुष्य. पण चोर देखील पळवता आले नाहीत. आणि ज्यावेळेस आला धर्मराजांना अपशकुन होत होता की काय झालंय आपल्या राज्यामध्ये, इतके अपशकुन का होत आहेत, काहीतरी घटना घडणार. अर्जुनही आलेला नाही, द्वारकेला गेलाय भगवंताचा निरोप घ्यायला. आणि वाट पाहत सगळे बसलेले असताना अर्जुन आला. काही महाराण्या आल्या आणि तोंड उतरलेलं. अरे सांग भगवंत कसे, तू तोंड का उतरून आलास, काही बातमी सांग आनंदाची. भगवान आनंदी आहे की नाही, आठवण करतायत की नाही. त्यांनी रडून टाहो फोडला. भगवान गेले निजधामाला. ताबडतोब वस्त्र उतरले. एका मिनिटात सर्व पांडवांनी आता राज्य सोपवलं दुसऱ्यावर. आपणही निजधामाला जायचंय. भगवान निघून गेले, आम्हाला राहायचं नाही. याला म्हणतात प्रेम. याला म्हणतात प्रेम. नाही तर तुम्ही गेले मरा. तू प्रेमाचं याच्यापेक्षा कमी भक्ती चालत नाही. इतकं सर्वस्व अर्पण म्हणजे जीवच ओवाळून टाकावा लागतो. असं नाही ओवाळीन पंचप्राणे, त्या ज्योतीचा प्राण घ्यायचा, तसं नाही. भगवंताशिवाय राहूच आम्ही शकत नाहीत. त्यावेळेस प्रेमाचा पुतळा माणूस होतो. आपलं स्वतःचं अस्तित्व संपवायचंय. फक्त तनाचं नाही, मनाचं नाही, धनाचं नाही, ते तर अस्तित्व संपवायचं. पण स्वतःच्या अहंकाराचं, स्वतःच्या जाणीवेचं, स्वतःच्या नेणिवेचं सगळं अस्तित्व संपवावं लागतं. स्वतःला उरोनिधी उरूस द्यायचं नाही. बिंदूमध्ये सिंधू उत्पन्न झाला पाहिजे. बिंदू सिंधू रूप झाला पाहिजे आणि स्वतःचं अस्तित्व नष्ट केलं पाहिजे. त्याला म्हणतात भक्ती. फार भाग नाही, पण एक खास क्रीम भाग तरी सांगितला पाहिजे. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा. जिव्हाळा शब्द आहे, भक्ती शब्द आहे. भक्तीमध्ये प्रेमाची सुरुवात असते आणि स्वतःला संपवणं ही भक्ती असते. प्रेम भक्तीची सुरुवात आहे आणि स्वतःचं अस्तित्व संपवणं, तन मन धन ही अलीकडची गोष्ट आहे. अर्पण करणं. भक्तीचा जिव्हाळा. मी फक्त भगवंतासाठी जगतोय, मी भगवंता कारणे जगतोय, भगवंताला आनंद देण्याकरिता जगतोय. मला स्वतःला संकट आले तरी चालतील, मला दुःख मिळालं तरी चालेल, मला काही नको भगवंता, तू सुखी पाहिजे, तू आनंदी पाहिजे. याला म्हणतात जिव्हाळा. भगवंताला पाझर फोडणं. लक्षात घ्या, भगवंत हार्ड स्टोन आहे बरं का, हार्ड स्टोन, व्हेरी व्हेरी हार्ड.
त्याला पाझर फोडणं सोपं नाही. भक्तीचा जिव्हाळा ओलावा. भक्ती प्रेमाची सुरुवात ध्यानातून होते. ध्यानातून होते, शांतीतून होते, विचारातून नाही, मंत्रातून नाही. आता तो भाग सांगेल त्यावेळेस जाईल मी डिटेल. भक्तीमधलं कन्फ्युजन सगळं काढेल. फारच टर शब्द कोणी वापरतं भक्तीला. कशालाही भक्ती म्हणतात. भक्तीचा जिव्हाळा. भक्ती प्रेमाची अंतिम परिणिती. भक्ती भगवंतासाठी असते आणि प्रेम चराचराविषयी असतं, सगळ्यांविषयी असतं. भक्ती हा शब्द फक्त भगवंतासाठी, ज्याच्यामध्ये काहीही मागणं नाही, फक्त देणं आणि अस्तित्व संपवणं आहे. त्यावेळेस पूर्ण वैराग्य आणि पूर्ण विवेक जागृत झालेला असेल आणि ध्यानाची परिपक्वता झालेली असेल. त्याच वेळेस भक्तीचा जिव्हाळा, भगवंताला उमाळा येतो भक्तीचा. तिथे राजर्षी योगाची, बुद्धी योगाची परिपूर्णता इतकं व्हावं लागेल. जीवना वेगळी मसोळी, तैसा तुका तळमळी. भक्त आणि भगवान द्वैत नाही, अद्वैत. मी संपावा माझ्यामधला आणि परमेश्वर उरावा, भक्तीची सांगता. तू प्रेमाचा पुतळा. अश्रुधारा अखंड पाहिजेत, अखंड. अश्रूमधून प्रेमाचं प्रगटीकरण होतं. ज्याला अश्रूची येत नाहीत, जो रडू शकत नाही, त्याने भक्तीच्या गप्पा काय, प्रेमाच्याही गप्पा मारू नये. इतकं संवेदनाशील मन पाहिजे. सुरुवात अश्रूमधून होते भक्तीची. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. इतकं प्रेम अफाट पाहिजे. तू प्रेमाचा पुतळा. म्हणून म्हटलं होतं, एकदा तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की येशू ख्रिस्तांनी, एक जण आला म्हणे आम्हाला जरा ब्रह्म साक्षात्कार, काही परमेश्वराची अनुभूती द्या. फार श्रीमंतग्रस्त होता. त्याने सांगितलं यस देतो. एक अट आहे, काय? तुझी सगळी संपत्ती आणून दे, एकही पैसा तुझजवळ ठेवू नको. पळाला ना, पुन्हा आलाच नाही. शिष्य म्हणाले, महाराज इतकं कुठं मागत असतात का? ते म्हणले, त्याच्यापेक्षा कमीमध्ये सौदाच होऊ शकत नाही. मला सांगा, तो कमीमध्ये सौदा नव्हे, त्याची सुरुवात होती. कारण धन त्याग म्हणजे स्वतःचं अस्तित्व हरवणं हा भाग नाहीये. दिस इज वन ऑफ द पार्ट, वन ऑफ द क्रायटेरिया. पण आपण भक्तीवर जास्त बोलायला लागलो, तरी मधून मधून सगळंच बोलत चाललोय. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा. भगवंताला पाझर फोडणं सोपं नाही, सोपं नाही. थोडाही अहंकार जर शिल्लक असेल तर हा प्रभू धावत नाही. तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं मी. द्रौपदीवर एवढं जरी अफाट प्रेम भगवंताचं असलं तरी ज्यावेळेस त्याचं प्रगटीकरण होत नाही, भगवान हा धावत नाही.
की टाहो ज्यावेळेस ती फोडते, आधी नवऱ्यांकडे पाहते, 5 पांडवांना आव्हान करते, मग भीष्माचार्यांना करते, द्रोणाचार्यांना करते. आर्य लढना म्हणून ती प्रत्येकाला हात जोडते, धृतराष्ट्राला हात जोडते की माझी इज्जत चाललेली आहे, अब्रू चाललेली आहे, वाचवा. कोणी वाचवत नाही. आणि मग ती परमेश्वराचा म्हणजे कृष्णाचा धावा करते, इतक्या जोरात धावा करते. त्यावेळेस भगवान जेवत होते द्वारकेमध्ये, दुपारची वेळ. जेवत असताना एकदम उठले, ताट बाजूला सारलं आणि पळत दरवाजापर्यंत गेले. आता हे नेहमीच होतं, रुक्मिणीला काही खास गोष्ट नाही. ते म्हणले आला असेल एखादं संकट, पळाले. पण लगेच परत येऊन पुन्हा जेवायला बसले. ते मात्र आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. रुक्मिणीने विचारलं, हे विचारणार नाही तुम्ही का पळाले? एखाद्या भक्तावर ते संकट येऊ शकतं, तुम्ही पळू शकता, पण परत का आले? त्यामुळे रुक्मिणी, द्रौपदीवर ते इज्जत चालली तिची, टाहो फोडते म्हणून मी पळालो. बरं मग परत का आले म्हणले? त्याचं कारण तिनं स्वतःच्या ताकदीवर आता पुन्हा भरोसा झालाय. तिनं काय केलाय? तो पदर दातात धरलाय म्हणले की दात तरी वाचवतील आपला पदर. आणि जोपर्यंत तिला स्वतःच्या ताकदीवर, समाजावर, सगळ्यावर ते भरोसा आहे, तोपर्यंत प्रभू पळतही नाही हो. तर प्रभूला पाझर कधी फुटावा? लक्षात घ्या. काय अर्जुन असेल आणि कधी राजर्षी योग मिळतो, मिळेल तर परिपक्वता कधी येते. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस ती पदर सुटला दातातनं आणि एकदम अशी बस कृष्णा धाव रे म्हणून ओरडली, एकदम नंग धडंग, ताबडतोब भगवान पळत आले आणि मीलभर वस्त्र पुरवले. मग मात्र पळाले, पुन्हा नाही गेले द्वारकेला. स्वतःच्यावर भरोसा, नातेवाईकावर भरोसा, स्वतःच्या कर्तृत्वावर भरोसा, मनावर भरोसा, बुद्धीवर भरोसा, आपला कोणावरही भरोसा, दगडावर भरोसा, मूर्तीवर भरोसा, मंदिरावर भरोसा नो. स्वतःचं अस्तित्वच संपवलं. काय वैराग्य निर्माण झालं असेल? लगेच धावला. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा. म्हणजे एकतर्फी नाही, दुतर्फी देखील सेम प्रेम आहे. आणि भगवंताला प्रेम निर्माण होण्याकरिता जी नीती आणि नियम प्रेमाचे आहेत ते अर्जुन तंतोतंत त्याच्यामध्ये उतरलेला होता. आणि ज्याच्यामध्ये असं उतरतोय तोच या योगाचा अधिकारी आहे. करोडो लोकांमधून एखादा. म्हणून म्हटलं ना, महावीर जन्मण्याकरिता युगाला वाट पाहावी लागते. ज्ञानेश जन्मण्याकरिता युगाला वाट पाहावी लागते. युगामध्ये एखादा सत्पुरुष होतो. कुठेही दगड टाकले तसे सत्पुरुष नसतात. समय पुरुषाला देखील साधना करावी लागते. इतकं सोपं नाही. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा, धनुर्धरा. तू केवळ प्रेममय पुतळा, भक्तीचा जिव्हाळा व सख्यत्वाची जीवन कळा आहेस. माझा तो खास मित्र आहे. मित्र कशाला म्हणतात? आपली मैत्री तर बस थोडंसं काही 10 कामं करू द्या आणि 1 काम नका करू दे, कट्टी फू, मैत्री गेली. 10 कामं करा, 1च नका करू, संपली मैत्री. मैत्री कशाला म्हणतात? एकच उदाहरण सांगतो, आणि हे उदाहरण मी ऐकलेलं आहे, वाचलेलं नाही पण ऐकलेलं आहे.
एकदा कर्ण हा दानशूर होता आणि रोज सकाळी देवदर्शनाकरता पूजा केल्यानंतर जायचा. त्या काळात देवींचीच मंदिरं जास्त असायची. असं जात असताना सकाळी 5ची वेळ, 6ची वेळ, आणि ह्या जात असताना काय झालं की महासम्राज्ञी दुर्योधनाची पत्नी ही रथामधून देवदर्शनाला येत होती. तिचा एक नित्य नियम होता, देवदर्शन घ्यायचं आणि नंतर भीष्माचार्यांच्या पाया पडायचं. आता ही चालली असताना एक ब्राह्मण आला रस्त्यामध्ये आणि कर्णाला सांगितलं, कर्णा मला सोनं दे. आता त्याच्याजवळ त्यावेळेस तर सगळे कपडेच नव्हते, बरोबर सवळ्यामध्ये होता. तो म्हणे घरी ये. घरी नाही म्हणले, इथे दे. आता अंगठी नव्हती, काहीच नव्हतं जवळ. मला आत्ता सोनं पाहिजे, नाही तर नाही म्हण. लोकही फार आगाऊ. इकडे तिकडे पाहिलं तर ह्या महासम्राज्ञी रथातून येत होत्या, दागिन्यांनी अगदी भरपूर. आता महाराण्यांचे दागिने सगळेच होतं. काही किलोनी असेल अंगावर. रथ उभा करा म्हणले माऊताला. तो रथ उभा केला आणि महाराणीला सांगितलं नम्रपणाने, वहिनी साहेबा जरा दागिने काढून देऊन टाका ब्राह्मणाला. काय अपमान वाटला असेल मला सांगा. तिला एक तर राग येतोय. सगळे लोक पाहिलेत, हस्तिनापूरचे सगळे असे जमलेले आहेत, आणि हा सांगतोय सगळे दागिने उतरून त्या ब्राह्मणाला देऊन टाका. पण तिने रागात सगळे देऊन टाकले आणि एकाचे 2 करून आता याला शिक्षाच झाली पाहिजे असं म्हणून ती फन करीत कसं तरी देवदर्शन घेतलं आणि गेली. आणि दुर्योधन तर फार तामसी होता, तुम्हाला माहिती आहे. अहो, तामसीपणात राज्य बुडवलं, कधीच कोणाचं ऐकलं नाही. आणि दुर्योधनाला असे तिनं बनावटीनं काही गोष्टी सांगितल्या. किती अपमान झाला, किती लोक पाहू लागले, हसत होते, लोक चिडवीत होते. हा माझा नाही, तुमचा अपमान आहे, धृतराष्ट्रांचा अपमान आहे, याला शिक्षा झाली पाहिजे. आणि शांत, नेहमी रागात येणारा दुर्योधन शांत होता. तिला वाईट वाटलं, पुन्हा लावून द्यायली, पण याला काही द्वेष येईन. आणि शांत झाल्यानंतर दुर्योधन म्हणला, झाली का शांत? म्हणजे झाली का शांत म्हणजे तुम्हाला काहीच वाटत नका माझा अपमान? त्यांनी सांगितलं, बरं झालं ईश्वरानं सरस्वती त्याच्या जिभेवर बसवली. त्यानं जर तुला मागितलं असतं आणि कर्णानं देऊन टाकलं असतं तर मी तुझ्यापासून मुकलो असतो. याला म्हणतात मैत्री. भावाच्या विरुद्ध भाऊ उभा राहतो, त्याचं कारण मैत्रीत आहे. दुर्योधनाला सुयोधन देखील म्हटलेलं आहे. काही गुणवत्ता होती त्याच्याकडे, जरी वाईट गुणांचा तो आगर असेल तरी. की कर्णाने तुला मागितलं असतं त्या ब्राह्मणाने, कर्णाने देऊन टाकलं असतं तर मी मुकलो असतो तुझ्यापासनं. याला म्हणतात मैत्री निर्वाह. आणि भगवंतानी देखील काय मैत्री पाळली हो. किती मित्र होता अर्जुनाचा, जरी भाऊ होता तरी. घोडे, हा ब्रह्मांड नायक घोडे खरारा करतो. ड्रायव्हर झालाय, ड्रायव्हर. आणि सारखा मागे पुढे वाचवतोय. सुदर्शन घेऊन मागेच असतो. सगळं आयुष्य या पांडवांच्या करता झोकून दिलं. किती मैत्री पाळली, भगवंतानी पाळली, त्याचं कारण अर्जुनाने पाळली. म्हणजे प्रेम, भक्तीचा जिव्हाळा आणि त्याच्यातनं प्रगटलेलं मैत्रीचं प्रेम, तिन्ही गोष्टीची सांगता होती. त्याला म्हणतात अर्जुनाची पात्रता. तरी आता जास्त सांगत नाही, खूप मोठी ओवी आहे पण पुरेशी झाली. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा,
मैत्रियेची चितकळा धनुर्धरा, माझ्या जीवनाची कला आहेस तू, माझ्या जीवनाची धारणा आहेस, अशी तुझी मैत्री आहे. माझ्या सगळ्या धारणा, सगळा जीव तुझ्या मैत्रीत आहे आणि म्हणून देतोय तुला. आणि भगवंताचं एवढं प्रेम जर मिळवता येत नसेल तर आपण थोडंसं विसरावं. आपण भगवंतासाठी करतो का? अरे वेळ द्यायला तयार नाही तो, वेळ द्यायला तयार नाही. वेळ त्याचाच आहे, आयुष्य त्याचंच आहे, सगळं दिलेलं वैभव त्याचं आहे, पण आपलं समजतोय आणि वेळ त्यालाच देत नाहीत. त्याचं त्यालाच काही अर्पण करत नाही, त्याचाच वेळ त्याला द्यायचा आहे. तो आनंद देतोय, तो आनंद त्याच्याकरता द्यायचा आहे. आपण भिकारी होऊन त्याला मागतोय, त्याचा उपयोग टूल्स म्हणून करतोय. ही ओवी खास सांगितली की अर्जुन कसा होता आणि त्याच्याशिवाय आपण जर असे नसूत तर थोडंसं विसरावं लागेल. याला म्हणतात भक्ती. ज्ञान, भक्ती आणि कर्म याची सांगड हळूहळू पुन्हा आपण उकलू. तू अनुसंगाचा ठवो, आता तुझ काय वंचो जावो, जरी संग्रामारूढ आहो झालो आम्ही. तू माझा अगदी जवळचा संबंधी आहेस, तर यावेळी मी तुझी काय फसवणूक करावी. आम्ही जरी युद्धाला सज्ज झालो आहोत, मी तुला फसवेल का रे? तू पुन्हा संबंधी आहेस म्हणजे अध्यात्माचा भाग सांगितलास, तू पात्र आहेस म्हणून तुला योग देतोय. पण तुला वाटतंय का मी तुझी फसवणूक करील? अजय, काके, मामे यांना मारण्याकरता मी तुला फसवील असं तुला वाटतं? तरी नावे कहे सहावे, गाजा वाजाही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी, तरी क्षणभर टाळावे व या गाजावाजाचा मनावर परिणाम न होऊ देता आधी तुझे अज्ञान पण घालवावे लागत आहे. हे पहा, ज्यावेळेस भगवद्गीता भगवान सांगत होते त्यावेळेस बाकीचे काय डफली वाजवत होते का असं लक्षात येईल. बाणं का चालले नाहीत? निदान भगवद्गीता 1 तास लागतो की नाही सांगायला? 1 तास तर भगवंतांनी सांगितले असेल, त्यावेळेस बाकीचे काय झाले? हा प्रश्न जसा तुम्हाला पडला असेल तसा धृतराष्ट्रालाही पडला. ज्यावेळेस संजय सांगायचे युद्ध कथा आखो देखा हाल आज तक मधला आखो देखा हाल ज्यावेळेस ते सांगायला लागले संजय, त्यावेळेस हा धृतराष्ट्र म्हणे अर्जुन आणि गांडीव धनुष्य टेकलं, आता युद्ध नाही करत म्हणला. धृतराष्ट्र इतका खुश झाला, बस बस बस, मी म्हणत होतो म्हणले पांडव करू शकणार नाहीत आणि आता प्रसंग टळला म्हणले युद्धाचा. सांग म्हणले, पण एक सांग म्हणले, ते कृष्ण काय गपचूप बसला आहे का नाही अजून? नाही म्हणले. कृष्ण पुन्हा समजून सांगायला, हा तर फार पाताळ यंत्री आहे म्हणे, तो त्याला सुधरूच देणार नाही म्हणले. सांगतो काय काय बोलायला. भगवान इतके समजून सांगतायत, सगळे शब्द हा सांगतोय म्हणे. अर्जुन अजून ऐकत नाही. म्हातारा फार खुश झाला. शेवटी म्हाताऱ्याने एक प्रश्न विचारला, अरे बाकीचे काय करतायत? हा धिंगमूड होऊन बसला असेल त्यावेळेस हे का बाणं टाकत नाहीत म्हणले त्याच्यावर, अर्जुनावर? आता तर वेळ आहे म्हणले त्याला मारायची युद्धामध्ये. त्यावेळेस संजयाने 2 गोष्टी सांगितल्या. महाराज धृतराष्ट्रा, हे तुम्हाला शोभत नाही. आणि दुसरे का गप्प बसले याचं कारण सांगतो. भगवंतानी योग माया चालवलेली आणि सगळेजण दगडासारखे होऊन बसलेत, घोडे, हत्ती, बस असं स्टोन स्टॅच्यू सारखे सगळे झालेले आहेत. आणि जोपर्यंत तो काढत नाही योग माया तोपर्यंत सगळे असेच राहणार आहेत. अरे 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 म्हणजे घात केला याने.
सगळे स्टॅच्यू झाले होते. भगवंतानी किती किती सिद्ध्या वापरल्या अर्जुनासाठी, कारण मैत्री याची इच्छित कळा. तरी नावे कहे सहावे, गाजा वाजान धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तुझ्या मनावर कुठलाही परिणाम होऊ नये, पण तू अज्ञानी फार झालास, तुला खरं ज्ञान कळत नाहीये. आणि म्हणून मला हे सगळं तुझं अज्ञान हरवण्याकरता हे सगळं सांगावं लागतं रे बापा. अर्जुन वाच. आता इथे भगवंत सांगत असताना अर्जुनाने एकदम भगवंताला थांबवलंय आणि प्रश्न करतोय अर्जुन. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलाद्दिव नियोजितः. आपला जन्म अलीकडचा, सूर्याचा जन्म सृष्टीच्या आरंभी, तू आरंभी हा योग सूर्याला सांगितलास, असे सांगणे मी कसे खरे मानावे. तुझा जन्म वर्तमान, सूर्य होता पुरातन, बोल विसंगत मा भासे, हेच सत्य जाणू कसे. आला खाली अर्जुन पुन्हा, कारण टेम्पररी सगळा बोध देत होते भगवान. परिपक्व अवस्था झालेली नव्हती, चुणूक छटा दिल्या जात होत्या. पण अशी चुणूक जसं आपण म्हणतो ना, त्याकडे आम्हाला आशीर्वाद, आम्हाला काही न करता पटकन मिळालं पाहिजे, असा भाग नसतो. आणि परिपक्व अवस्था झालेली नाहीये. अर्जुन खाली आला आणि प्रश्न म्हणतो भगवंतावर अजूनही थोडासा अविश्वास असेल की कधी होतास रे तू पूर्वी, आता तर जन्मलास. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माया पुलियाचा स्नेहो करी, तेथ विस्मय काय अवधारी, कृपानिधी. तेव्हा अर्जुन म्हणाला, श्रीहरी कृपानिधी, आई आपल्या मुलावर ममता करते, तेथे आश्चर्य ते काय आहे. हा निसर्ग आहे. वाह, आईला काय वाटेल बरं. एखाद्या पोरीला सांगितलं मी तुझ्यासाठी किती खस्त्या खाल्ल्या, मग काय बिघडलं. आईचं कामच असतं. सध्याची आई तर थोबाडच फोडील. हेची फळं काय ममता पाहिलं. दुसऱ्याच्या आया पाहिलं काय काय करतात, आणि तू एवढं थोडीच करते माझ्यासाठी. अशा स्टाईलचं अर्जुनाचं बोलणं आहे. आई म्हणल्यानंतर करावंच लागतं, आणि तुम्ही आई आहात, हे काय खास गोष्ट नाही. थँकलेस जॉब, इट इज युअर ड्युटी. आमची ड्युटी आहे तुम्हाला त्रास देणं. अशा स्टाईलचं अर्जुन बोलतोय. तेव्हा अर्जुन म्हणे श्रीहरी, माया पुलियेचा स्नेहो करी, तेत विस्मय काय अवधारी, कृपानिधे. पुन्हा दुसरी भाषा अर्जुनाची. एकीकडे शंका, पण एकीकडे मी फार हुशार आहे आणि प्रश्न विचारतोय असाही भाव नाही आहे, जो आता मी अगोदर सांगितला मुलींचा असतो तसा. याचा भाव आहे एकतर्फी की मी अपात्र आहे, पण तुम्ही पात्र आहात. तुम्ही माता आहात, स्नेहमयी माता आहात. अर्जुन म्हणाला, श्रीहरी कृपानिधी, तू कृपानिधी आहेस. आई आपल्या मुलावर ममता करते, तेथे आश्चर्य ते काय आहे. हा निसर्ग आहे. म्हणजे तुम्ही आमच्यावर ते प्रेम करावं, म्हणजे भगवंताचं प्रेम अफाट आहे, अर्जुनाला मान्य आहे. पण शंका आली भगवंता, म्हणून विचारतो. तू संसार श्रांताची सावली, अनाथ जीवांची माऊली, अमुते कीर प्रसवली, तुझीच कृपा. संसाराच्या तापाने थकलेल्या लोकांची तू सावली आहेस. कोणते ताप? त्रिताप. नंबर 1 आधिभौतिक, नंबर 2 अधिदैविक, नंबर 3
आध्यात्मिक, तिन्ही तापानी होरपळलेल्या लोकांसाठी तू सावली झालीस. हे माऊली, म्हणून तू माऊली आहेस. लक्षात घ्या. अनाथ जीवांची आई आहेस. अनाथांचा नाथ म्हटलंय. अनाथ लोकांना हा नाथ आहे. आम्हाला खरोखर तुझी कृपाच जन्माला कारण झाली. आमचा जन्मही तुझ्याच कृपेमुळे झालाय. माहिती आहे अर्जुनाला आपला जन्म कसा झालाय, पण तुझ्या कृपेमुळे झालाय. आपण मानतोत का भगवंत कृपेमुळे आपण आलोत? नो नो. आपण कशाच काहीच थँक्स म्हणत नाहीत ईश्वराची. कंप्लेंट्स मात्र हेवी असतात आपल्याकडे. काल 3 तास साधना केली, पण हे दिलं नाहीस तू. झक मारली 1 वर्ष ज्ञानेश्वरी कधी टाळली नाही, पण माझी पोरगी 12वीला काढ म्हणलं नाही काढलीस. आपल्या सगळ्या कंप्लेंट्स असतात. नो थँक्स. कधी थँक्स नाही. देवा पांगुळ एखादे विजे, तरी जन्मोनी जो जार साहिजे. हे बोलो काय तुझची पुढा. देवा, आईला एखादे पांगळे मूल झाले तर त्याच्या जन्मापासून तिला त्रास सोसावा लागतो. मी पांगळा आहे, मी लंगडा आहे. अर्जुन स्वतःला किती अहंकार कमी आहे अर्जुनाला हे पहा. शिष्य ज्यावेळेस अहंकाराचे फुत्कार टाकतो ना, तो कुठल्याही गुरुकडून केव्हाही घेऊ शकत नाही. ती स्वतःचं अस्तित्व आहे त्याचं. तोच त्याचा रग्गेलपणा आहे. इथे अर्जुन किती बोडावून झालेला आहे. शंका आहे, पण अज्ञानामुळे, अहंकारामुळे नाहीये. लक्षात घ्या. वैराग्याची शिवण देखती म्हणून म्हटलंय. अर्जुन किती बोडावून झालेला आहे की मी पांगळा आहे, लंगडा आहे, बैरा आहे, मला काही कळत नाही. आणि तू माता आहेस. आणि कशी माता? जगाची सावली देणारी, त्रिताप हरवणारी. माहिती आहे, पण मी पांगळा आहे. जन्मापासून तिला त्रास सोसावा लागतो. हे तुझे स्नेह वात्सल्यादीचे वर्णन तुझ्या पुढे काय करावे. भगवंता, तू किती मोठा आहेस हे मी सांगू शकत नाही, पण मी मात्र असा आहे एवढं सांगतो. आता पुसेन जे मी काही, तेथे निके चित्त देई. तेवीची देवे कोपाते नाही, बोला ऐका. आता मी जे काही विचारीन त्याकडे चांगले चित्त द्यावे. त्याचप्रमाणे देवानी माझ्या एका बोलाचा राग न मानावा. कोणा सांगायला आहे? राग न येण्या कारण एकदा का राग आला भगवंताला तर चांगलं नाही. दैवी लाटच संपायची. कारण आविर्भाव आलेला होता भगवंताला, म्हणून तो म्हणतो रागू नका, पण माझं बोलणं मात्र नीट ऐका. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता. ते नावेक मज चित्त मानेची ना. हे अनंता, नैष्कर्म्य बुद्धियोग आरंभी सूर्याला सांगितला. ही जी पूर्वीची कथा तुम्हाला सांगितली ती थोडीशी माझ्या चित्ताला पटतच नाही. भगवान काय म्हणाले? मी सूर्याला हा योग दिला. असं याला वाटायला गोकुळात जन्मले परवा. आपलं याचं काही वयाचा फार तर फरक नाही, आते भाऊ आहे. आणि हे कधी गेले सूर्याला सांगायला? अजून अज्ञान आहे. आणि म्हणून पटत नाही रे देवा. तू म्हणतोस मी सूर्याला दिला, आणि कधी दिला एवढंच पटत नाही. जे तो विवस्वत म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही. तरी तुवा चिक्की कही उपदेशिला. वा, कारण विवस्वान म्हणजे काय हे माझ्या वाडवडिलांना देखील माहीत नाही. म्हणजे आपल्या बापाला माहीत नाही, ते तुला कधी माहीत झालं.
आमच्या बापानेही कधी विवस्वान शब्द नाही वापरला, विवस्वान म्हणू होते वगैरे वगैरे. जिथं बाप दादाला माहीत नाही असं सरळ भाषेत आपल्या, तिथं तुला कधी माहिती झालं, तुला कसं माहिती झालं, तर तूच त्याला कसा काही उपदेश केला असे सांगा बरं. याला प्रमाण तरी काही आहे काय? टिप्पा. जीवाला आत्म्याजवळ नेऊन बसविणारे श्री गुरु, तेज, योग दीक्षा, शक्तिपात एवं दीक्षा फारशी गरज नाही. तर विवस्वानाला कसा उपदेश केला तुम्ही हे जरा विस्तारानं सांगाल का? तो तरी ऐकिजे बहुता काळांचा, आणि तू तव श्रीकृष्ण सापेंचा, मनोणी गाये मातुचा विसंवाद. तो तर फार पूर्वीच्या काळचा होता विवस्वान म्हणू, हे तुझ्याच तोंडून ऐकलं. ठीक आहे, आम्हाला माहीत नव्हतं, मग तूच म्हणतोस कधी होते विवस्वान म्हणू. आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळातला आहेस, आत्ता जन्मलेला. म्हणून देवा हे तुझे बोलणे जरा विसंगतच वाटतंय. हा, दुसऱ्यांनी दिलं म्हटलं तर सगळं ऐकून घेतो, पण तू दिला म्हणल्यानंतर कठीण आहे. तेवीची देवा चरित्र तुझे, आपण काही चिनेणी जे, हे लटके केवी म्हणजे एकी हेळा. तसेच देवा तुझे चरित्र अलौकिक आहे, ते मला काही कळत नाही, तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे म्हणावे. मग पुन्हा लगेच कारण हा रागावला असता म्हणजे खोटं समजायला का, म्हणून आधीच बाबा खोटंही कसं मानू, तुम्ही खोटं कसं बोलाल, पण मला समजणं याच्यातलं. पहा किती युक्तीनं बोलावं लागतं. बाप्पासाहेबाला फार युक्तीनं आम्हाला बोलावं लागायचं. इकडं तिकडं थोडेही शब्द फिरकले की संपलं आमचं. इतिहासच आहे. खरं सांग का, भाषा ज्ञानेश्वरीमधून शिकावी. भाषेचं मार्दव कसं असतं आणि कोणाला कसं बोलावं एकदम शिकायचं असेल तर परफेक्ट आहे ज्ञानेश्वरी, परफेक्ट आहे. लगेच भगवान चिडतील म्हणून लगेच म्हणजे तू अविश्वास धरतोस. आपण साधं म्हणतो, देव पाहिला हो आम्ही देव पाहिला, असे काही अभंग आहेत. कोणी कधी तू पावला, आपण म्हणतो खोटं बोलायलास म्हणजे मी खोटं बोलतोय काय, लगेच म्हणतो नाही तुम्ही कसं खोटं बोला, पण मलाच समजत नाही. म्हणजे तुम्ही खोटंही बोलत नाहीत, तुम्ही दिलाही असतील, पण मला काही कळत नाही, कारण तू तर आत्ता जन्मलेला दिसतोस. किती सुंदर प्रश्न. अहंकार कृष्णाचा दुखवू नये, अहंकार स्वतःचा दिसू नये. लक्षात घ्या, व्यवहारात तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल आणि अध्यात्मातही सक्सेस व्हायचं असेल, अहंकार स्वतःचा दाखवू नका, दिसू देऊ नका, आणि दुसऱ्याचा अहंकार दुखवू नका. हे बोलणं म्हणजे बोलण्याची कला आली. बाकी ती सुंदर वाक्य आलं, स्वतःचा दिसू देऊ नका आणि दुसऱ्याचा दुखवू नका, म्हणजे सगळं राईट होतं. परिहेची मातू अगवी, मी परियेसे ऐसी सांगावी, जे तुवा चित्तया रवी केवी उपदेश केला. पण तू त्या सूर्याला कसा उपदेश केलास तो सर्व वृत्तांत मी समजू शकेन, अशा रीतीने सांगावा. तू काही गुढ भाषेत बोलायला लागलं तर पुन्हा समजणार नाही. मला अशा भाषेत सांग की तू सूर्याला कधी उपदेश केलास हे सांग. श्री भगवान वाच. 5वा श्लोक भगवद्गीता 4था अध्याय. श्री भगवान वाच. बहुणी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन, तानेहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन, तानेहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. हे अर्जुना, माझे व तुझे अनेक जन्म होऊन गेले आहेत. मी त्या सर्व जन्मांना जाणतो. ते शत्रू तापना तू जाणत नाहीस. श्री भगवान म्हणाले, बाप्पासाहेबांचं समगीत या श्लोकावर,
माझे अनेक पूर्वीचे तसे तुझे जन्मसाचे, माझे जाणे मी सगळे तुझे तुलाच ना कळे. आपल्याकडे वळवा बरं का, आपले किती जन्म झाले असतील. हां, अच्छा अर्जुनाचे झाले का, आमचं तर आत्ताच बर्थ झालंय, बर्थडे आम्ही साजरा करतो. नो,